शहरातील इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूलमध्ये आज ब्रह्मांड लॅबचे उद्घाटन करण्यात आले। या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्लोबल शिक्षण देण्याचा प्रयत्न या शाळेकडून सुरू आहे। यात जागतिक स्तरावरील 10 विविध क्षेत्राची प्रात्यक्षिकासह माहिती दिली जाते। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सोप्या पद्धतीने मुलांना या लॅबच्या माध्यमातून शिकवलं जाणार आहे। ही लॅब विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि शिकण्याची आवड निर्माण करेल असा विश्वास शाळेच्या व्यवस्थापनेकडून व्यक्त करण्यात आला आहे। नांदेडकर फायनली इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूलची ब्रह्मांड ही जी संकल्पना आहे ही आपल्या शहरामध्ये आम्ही घेऊन आलेलो आहे। याच्या पाठीमागचा उद्देश एकच होता की एज्युकेशनचा मकसद काय असला पाहिजे। तर आम्ही पहिल्या दिवसापासून एकाच विषयावरती आम्ही जोर दिला की मुलांना एक हॅपी ग्लोबल सिटीजन म्हणून लाईफ जगता आलं पाहिजे, एक खुशीभरा लाईफ जगता आलं पाहिजे। त्यासाठी काही कॅरेक्टर्स बिल्ड झाले पाहिजे, जसं क्युरिओसिटी असेल, मुलांना रेझिलियन्स पॉवर बिल्ड करायचे असेल, मुलांना ॲक्शन ड्रिव्हन बनवायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला शिक्षण हे लर्न केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, पाठांतर केलं नाही पाहिजे। तर शिकवणी झाली पाहिजे, मुलांनी स्वतः शिकलं पाहिजे आणि शिकण्यासाठी तुमच्याकडे एक्सपिरियन्सेस म्हणजे कुठलाही कॉन्सेप्ट तुम्ही क्लासरूममध्ये जर शिकत असाल तर तो तुम्ही करून पाहू शकला पाहिजे आणि त्यासाठी लागणारे जे काही टूल्स असतील, त्यासाठी लागणारे जे काही फॅसिलिटीज असतील त्या प्रोवाइड करण्याचं काम हे ब्रह्मांड लॅब करतं। गुड आफ्टरनून। आज हम लोग नांदेड़ में हैं। इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल का एक बहुत इम्पॉर्टेंट इनिशिएटिव ब्रह्मांड, आपने देखा होगा हमें बच्चों से रिबन कटिंग कराई। तो हमारा ये इथोस है कि इंडियन वैल्यूज़ और ग्लोबल लैंग्वेज और ग्लोबल एजुकेशन इसको हम इम्पार्ट करें। और इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल इसी क्षेत्र में आज नांदेड़ में है और हमने यहाँ पे ब्रह्मांड लैब की आज यहाँ पे इनॉग्रेशन किया है। ब्रह्मांड एक ऐसा प्लेटफॉर्म है जिसके थ्रू बच्चों को 10 मॉड्यूल साइंस, टेक्नोलॉजी, इंजीनियरिंग, आर्ट्स, रिसर्च और मैथमेटिक्स के क्षेत्रों में जानने का मौका मिलेगा। और ये नांदेड़ के लिए पहला अवसर है जब इस तरह का कोई इनोवेशन हम नांदेड़ में लेकर के आ रहे हैं। ऑब्जेक्टिव ऑफ दिस स्टीम लैब ये ऐसा है कि जब तक बच्चा 8 या 9 में जाए उस बच्चे को ये समझ में आ जाए कि स्पेस कैसे काम करता है, ड्रोन कैसे काम करता है, AI कैसे काम करता है, कोडिंग कैसे काम करता है, फ्यूचरिस्टिक स्किल क्या है। और उसके बाद बच्चों को करियर चूज करने में बहुत सहायता मिलती है कि उसको इंजीनियरिंग क्यों बनना है, उसको डॉक्टरी क्यों बनना है, उसको कंप्यूटर साइंस इंजीनियरिंग क्यों बनना है, उसको इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग क्यों बनना है। और इतना ही नहीं, हम लोग इस पर आगे आने वाले सालों में इस पर और रिसर्च चल रहा है। हम लोग इसमें डिजिटल स्किल, फाइनेंशियल लिटरेसी स्किल, कम्युनिकेशन स्किल के बारे में बात करेंगे, उसको ऐड करेंगे। तो मैं आज बहुत ही गौरवान्वित महसूस कर रहा हूँ, बहुत खुशी का माहौल है। यहाँ पे बच्चे वो सारी चीज़ें सीख रहे हैं जो बच्चे बड़े बड़े शहरों में, चेन्नई, हैदराबाद, बेंगलोर और बड़े बड़े शहरों में लोग सीखते हैं। और इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल एक ऐसा इनिशिएटिव लेकर के आया है और इस तरीके से इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल और सारे स्कूलों से अलग है। मजा आली ना, म्हणजे अशी लॅब म्हणलं तर खूप भारी आहे ही लॅब आणि मला याच्यात शिकायला खूप काही भेटते। म्हणजे AI असते ना त्याच्यात शिकायला असं भेटते, आपल्या क्रिएटिव्स आणि जर आपल्याला म्हणजे काही प्रॉब्लेम असेल कॉलेजमध्ये त्यात शिकायला भेटते असं। आणि म्हणजे खूप भारी म्हणलं तर मला आवडते ग्लोब असते, कारण आमच्या म्हणजे आमची जी शाळा आहे ना तर त्याच्यात SST पिरियड आहे हां, तर त्याच्यात मला काहीच समजत नाही, पण इकडे जेव्हा आले होतेच ना ह्या लॅबमध्ये तेव्हा मला सगळं कळालं जे आहे ते। ओके, प्रथमच अशा शाळेमध्ये ऑर्ड्रुनो, रोबोटिक्स, पायथॉन यासारख्या सायंटिफिक जे नवीन आता भविष्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत ते प्रथमच या लॅबच्या माध्यमातून नांदेडमध्ये सुरुवात झालेली आहे। इंडो ब्रिटिश स्कूल नांदेडमध्ये आल्यानंतर त्यांनी पहिलंच पाऊल या लॅबच्या माध्यमातून सुरू केलं आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन। आणि माझे दोन्ही मुलं या शाळेमध्ये आहेत, भविष्यामध्ये त्यांना त्या विषयाबद्दल आवड निर्माण होईल त्यासाठी फार महत्त्वाचं त्यांनी पाऊल उचललं आहे, त्याबद्दल त्या शाळेचे धन्यवाद। आणि असेच नवीन नवीन प्रोजेक्ट त्यांनी हाती घ्यावेत
अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. मी पल्लवी जोशी. आमच्या इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूलच्या ब्रह्मांड लॅबचं आज उद्घाटन झालेलं आहे. आमच्या नांदेडमध्ये एकूण 3 ब्रँच ओपन झालेल्या आहेत. एक इथं तरोड्याला आहे जिथं आज उद्घाटन झालं. उद्या पावडेवाडीची आमची जी दुसरी ब्रँच आहे तिथं पण आमच्या ब्रह्मांड लॅबचं उद्या सकाळी 10 वाजता उद्घाटन आहे. आणि तिसरी आमची जी ब्रँच आहे ती प्री स्कूलची आहे, ती वजिराबादमध्ये आहे. तर आमची ही जी इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल जी आहे ही एक नांदेडमध्ये युनिक स्कूल आहे की जी मुलांना सब्जेक्ट सोबत स्किल्स पण शिकवणार आहे आणि मुलांना वेगळ्या प्रकारचं ज्ञान इथे मिळणार आहे. ही एक युनिक स्कूल असल्यामुळे मुलं इथे स्किल बेस्ड नॉलेज शिकणार आहेत. तर ही अशी आमची स्कूल आहे जिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल लिटरसीज पण देणार आहोत 5 प्रकारच्या. तर अशी ही स्कूल जिथं सगळ्या पालकांनी विद्यार्थ्यांनी यावं, आमच्या स्कूलला, आमच्या ब्रह्मांड लॅबला व्हिजिट करावी असं मी सगळ्या पालकांना आवाहन करते. शासनाच्या योजना कोणत्या कोणत्या आहेत आपल्याकडे? आरटीच्या आहेत का? शासनाच्या, महाराष्ट्र सरकारच्या आणि सीबीएसईच्या ज्या काही सगळ्या योजना असतात त्या सगळ्या आम्ही इथं उपलब्ध करून देतो. सुविधा काय काय आहेत मॅडम? सुविधा आमच्याकडे 13 प्रकारच्या लॅब आहेत. ब्रह्मांड लॅब सोबत बाकी म्युझिक लॅब आहे, डान्स लॅब आहे, सायन्स लॅब आहे, आर्ट अँड क्राफ्ट, लायब्ररी, अशा सगळ्या प्रकारच्या लॅब्स आमच्याकडे आहे. आमचं GEA नावाचं ग्लोबल एक्सलन्स अकॅडमीची जी स्पोर्ट अकॅडमी आहे त्याच्यासोबत टायअप आहे. तर इथे स्कूल आर्ट्स नंतर मुलांना आम्ही वेगवेगळे खेळ पण उपलब्ध करून देणार आहोत.